नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम बिस्किटसारखी शंकरपाळी। माझ्या घरी गौराया देखील असतात ना, गणपती पण असतात, त्यासाठी आहे ही रेसिपी। आता बघू शकता इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा छान चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळून झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी चवीनुसार, आणि तूप इथे मी गरम करून घेतलेलं होतं, तर ते मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची अशी पूर्ण अशी गोळा होईपर्यंत असं चोळून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर इथे मी पिठी साखर त्यामध्येच वेलची पण घातली होती, मिक्सरमधून काढलेली आहे। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी गोड त्यानुसार आपण टाकायचे आहे। आणि इथे मी दुधामध्ये मळत आहे, तर इथे आपल्याला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे। जास्त असं चपात्याला मळतो तशा पद्धतीने नाही मळायचं, एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जेवढा घट्ट मळायचा आणि तेवढे खुसखुशीत आपली शंकरपाळी बनते। अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवली होती। त्यानंतर इथे मी कुटून घ्यायची आहे। तुमच्याकडे मोठा जर कुटण्याचा असेल खलबत्त्याचं तर त्याने कुटून घेतले तरी चालते। ते 2 गोळे करून घेतले होते। आता त्याच्यात मी मस्त अशी लाटून घ्यायची, जाडसरच लाटायची आहे आणि त्यानंतर कट करायची आहे। आणि जेवढी जाड ठेवायचं आणि तेवढी खूप छान होते, आपले लेयर्स सुटतात त्याला शंकरपाळीला। आणि आता इथे मी कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये छान अशी मस्त कमी आचेवरती तळून घ्यायची आहे आपली शंकरपाळी। खूप छान लागते, बिस्किटसारखे अगदी लागते। तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। अशा पद्धतीने मी दुसरे देखील शंकरपाळ्या अशाच तळून घेतलेल्या आहेत। आणि ते आता बघा, माझा मुलगा देखील मला करू लागत आहे, आणि कोणाकोणाची मुलं करू लागतात ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि मुलगी माझी फक्त खायला मागते। कशी झाली का नाही छान? चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।